गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी पनवेलमध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आदी मान्यवरांनी श्री दत्तगुरु श्री साई देवस्थानाला भेट देऊन त्यांचे दर्शन घेतले। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी सनातनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित कार्यक्रमाला देखील उपस्थिती दर्शवली। यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून दुर्गेश परोळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। ज्यावेळेला विवेकानंदांच्या म्हणजे समाधी घेतली रामकृष्ण परमहंसांनी आणि संपूर्ण त्या परिवाराची म्हणजे आध्यात्मिक परिवाराचं दायित्व ज्यावेळेला विवेकानंदांवरती आलं तेव्हा आपण काय केलं पाहिजे आणि आपला देश कसा आहे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी जी परिक्रमा केली। संपूर्ण हिंदुस्थान पायी पायी घातलेला आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांचा पहिला परिचय जो झाला तो लोकमान्य टिळकांबरोबर पण झालेला। मग असं करत आल्यानंतर त्यांना एके दिवशी असं एक सूचित स्वप्न पडलं, ते म्हणजे त्यांचे गुरु त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि ते त्याला म्हणले चल माझ्या बरोबर, असं म्हणून ते त्यांना समुद्राच्या ठिकाणी घेऊन आले आणि ते स्वतः त्या पाण्यावरून चालत जात आहेत। काही अंतरावरती जाऊन ते थांबलेत आणि मागे वळून विवेकानंदांना सांगतायत चल ये माझ्या बरोबर आणि माझ्या मागून ये। विवेकानंदांना या गोष्टीचा आकलन झालं नाही। परिक्रमा करत असताना ज्या वेळेला ते मद्रासमध्ये आणि अन्य भागामध्ये जाऊन पोहोचले होते त्यावेळेला त्यांना कळलं की आता आपल्याला विदेशामध्ये जायचं, जिथे सर्व धर्माची परिषद भरणार आहे आणि त्याचं नेतृत्व आपल्याला करायचं। लक्षात घ्या, त्यावेळेला हिंदुस्थानमध्ये अनेक प्रकांड पंडित होते, पण त्यांचं संस्कृत चांगलं होतं, वेदांताचा अभ्यास चांगला होता, त्यांना इंग्रजीचं ज्ञान नव्हतं आणि ज्यांच्याकडे इंग्रजीचं ज्ञान होतं त्यांचा वेदांताचा अभ्यास नव्हता। ह्या दोन्ही गोष्टीचं ज्याला ज्ञान होतं अशी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे स्वामी विवेकानंद। तसेच पनवेल येथील श्री समर्थ मठामध्ये मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता। भक्तांना एक गुरुकृपा व्हावी, दुसरं अध्यात्म काय याचं ज्ञान व्हावं म्हणून आपण हा खटाटोप करत आहोत। कारण आजच्या परिस्थितीमध्ये अध्यात्म हे विकाऊ झालेलं आहे, अर्थाच्या बाजूला अध्यात्म जाऊन बसलेलं आहे आणि सगळे महाराज कालपर्यंत बैलगाडीत फिरत होते, आज मोठेमधून फिरायला लागलेले आहे। त्याच्यामुळे अध्यात्म आहे का इंडस्ट्री हा प्रश्न पडलेला आहे। मोठमोठ्या यांच्या शाखा आहेत, मोठमोठे आश्रम आहेत। माऊली ज्ञानेश्वरांचा आश्रम 10/10चा पण नसेल त्यावेळेला, पण आजच्या महाराजा लोकांचा शेकडो एकरचे आश्रम पाहिजे असतात कशाला हे मला माहीत नाही, पण आतमध्ये काहीतरी डोकावून पाहिलं तर अंधकार दिसतो। फक्त लाईट आहे म्हणून उजेड आहे, पण सूर्यकिरण प्रत्यक्षात तिथे कधी भासत नसतात।
कारण ते जो वलय आहे ते सद्गुरू चरणातनं बाहेर पडतात, सद्गुरू कृपेने दिसतात, सद्गुरूच्या नेत्रातून भक्तापर्यंत पोहोचतात. पण इथे सर्व काही अंधकार असतो, कारण सगळं अर्थाच्या मागे आहे. त्याच्यामुळे व्यास पौर्णिमा जी आहे ही गुरुपौर्णिमा सर्व भक्तांसाठी आहे. सगळ्या भक्तांना ज्ञान प्राप्त व्हावं, किंबहुना त्यामध्ये भिजून जावं आणि त्या भिजलेल्या ज्ञानामृतामध्ये त्याचं भविष्य आणि जीवन उज्ज्वलित होऊन त्यांचा संसार सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो आणि तो ऐश्वर्यवंत, कीर्तिवंत, लक्ष्मीवंत व्हावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून गुरुरायाचरणी मस्तक ठेवून साऱ्या भक्तांना कृपाद आशीर्वादाने स्वामीने पाहावं आणि स्वामींनी कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांना पूर्ण आशीर्वाद द्यावेत ही स्वामीचरणी प्रार्थना आज